तर मित्रांनो, जर तुमचं सारखं बाहेरचं खाऊन जर पोट खराब झालं असेल आणि तुमच्याकडे आईवाला एलिमेंट नसेल आणि तुम्ही चिपळूणमध्ये राहत असाल, तर मग तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे मानस हॉटेल इथे येऊन मस्त घरगुती जेवण खाणं. हे हॉटेल इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र याच्या एक्झॅक्ट अपोजिट लोकेटेड आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी लोकेशन देईलच. या हॉटेलची आणखी एक खासियत म्हणजे इथे तुम्हाला साक्षात उत्कृष्ट कलाकार प्रशांत दामले यांचा सहवास जाणवतो. या हॉटेलची वाईब मला खूप जास्त आवडते. एकदम अशी घरगुती वाईब आहे. म्हणजे घराच्या अंगणातच मस्त शेड टाकले आणि त्याच्या खाली टेबल टाकलेत आणि मस्त हॉटेल बांधलंय असं वाटतं आणि एकदम स्वच्छ ठेवलंय. एकदम प्रसन्न वाटतं गेल्यावरती. जेवणाबद्दल बोलायचं झालं तर आम्ही सुरुवात मसाला पापडने केली. मसाला पापडवरती ऍक्च्युली कांदा टोमॅटोची क्वांटिटी भरपूर होती, नाहीतर काय काय कंजूस हॉटेल्स क्वांटिटीज देत नाहीत. नंतर आम्ही मागवली मशरूम चिली आणि दिस वॉज द बेस्ट डिश. म्हणजे तुमची चायनीज खाण्याची क्रेविंग एकदम सॅटिस्फाय होऊन जाईल. माझ्या पप्पांना सुद्धा ही डिश खूप आवडली. बाहेरून अशी क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट, मजा आली खायला. आणि नंतर आम्ही व्हेज थाळी मागवली. त्यात फरसबीची भाजी, वाटाण्याची उसळ, चपाती, वरण, भात, पापड, लोणचं, कोशिंबीर, एकदम पद्धतशीर सगळं होतं. जेवण मला एकदम चविष्ट वाटलं. पण एक टिप, जर तुम्हाला पण तुमच्या जेवणात एकदम जरा जास्त मीठ लागतं तर त्यांनी मीठ बाजूला दिलंय, सो तुम्ही ते मीठ भाज्यांवरती वगैरे टाकून घ्या, कारण की एकंदरीतच मला थोडं मीठ कमी वाटलं जेवणामध्ये. पण थाळीमध्ये सगळ्यात जास्त आवडलेला एलिमेंट म्हणजे सोलकढी. एकदम असा तो मिरचीचा तिखटपणा जाणवत होता घशावरती आणि असं तो आलं लसूणचा पण फ्लेवर येत होता. एकदम मस्त वाटलं सोलकढी पिऊन. ऑल इन ऑल मला हे हॉटेल खूप आवडतं आणि मी लोकांना रेकमेंड सुद्धा करेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बॉय बॉय.